मग हे क्रिकेट जर्नलिझम किंवा स्पोर्ट्स जर्नलिझम जे आहे हे काय स्कोप तुम्हाला वाटतो? आणि ओके. आता स्कोप खूप वाढला आहे. फक्त आता प्रॉब्लेम असा झाला आहे की एकंदरीतच आजचं जे जग आहे की आपल्याला सगळं इन्स्टंट हवं असतं. फार खोलात जाणं कोणाला आवडत नाही. कुठलेही फॅक्ट चेक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा कुठलाही फॅक्ट चेक टाकला की जसं आपल्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोणतरी उचलतो ना की तुला काय पडली आहे, तू वाच की फक्त गप्प बस. त्याच्यामुळे फार खोलात जाणं कोणाला आवडत नाही. त्यामुळे आजकाल स्कोप वाढला आहे पण उथळपणा खूप आहे. बर पण माझ्या नशिबाने इन सो मेनी वेज करेक्ट वेळेला करेक्ट ठिकाणी असणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं. म्हणजे मी जेव्हा मुंबईत मला पहिल्यांदा संधी मिळाली 2005 साली, तेव्हा मुंबईत 2 महिन्याच्या कालावधीत 3 नवीन न्यूजपेपर्स लॉन्च झाले इथे. म्हणजे 2 न्यूजपेपर्स नवीन होते आणि मी ज्या हिंदुस्तान टाइम्ससाठी काम करायला लागलो, जो नॉर्थ इंडियातला मोठा पेपर होता ते मुंबई आवृत्ती सुरू करत होते. बर त्याच्यामुळे तेव्हा मेनस्ट्रीम मीडियामध्ये मेनस्ट्रीम प्रिंटमध्ये खूप स्कोप होता. त्याच्यामुळे फायदा होत गेला. आता असं झालं आहे की मेनस्ट्रीममध्ये स्पोर्ट्स जर्नलिझम एकदम छोटं व्हायला लागलं. कारण काय सगळेच जण जर्नलिस्ट आहेत आजच्या जगात. फोन ज्याच्या हातात तो जर्नलिस्ट. राईट. आणि जर्नलिस्ट सुद्धा फॅक्ट चेक करत नाहीत. म्हणजे फॅक्ट चेक कोणीच करत नाही. त्याच्यामुळे गंमतशीर जग आहे आत्ताचं. त्याच्यामुळे डिजिटल स्पेसमध्ये स्पोर्ट्स जर्नलिझम आजकाल कोणी काही करतं उठतं. ॲग्रिगेटर्सचं जग आहे हे असं मला वाटतं. म्हणजे काही कॉन्टेंट ॲग्रिगेटर्स तुला जास्त माहिती असतील की तू मला कधी कधी स्क्रीनशॉट पाठवतोस की हे बघा या ॲग्रिगेटरनी हे ट्विट केलंय, तुम्ही काहीतरी करा ना याच्यावर. मग मी तुला लिंक पाठवतो की हे बघ हे मी माझ्या द हिंदू न्यूजपेपरसाठी किंवा आमच्या वेबसाईटसाठी दिलं, त्याच्यावर बेस्ट त्यांनी फक्त कॉपी पेस्ट करून ती हेडलाईन टाकली. तर हे आजचा काळाचा महिमा आहे. हा माझा चॉईस आहे की मी माझा पगार महत्वाचा का मला मिळणारा सो कॉल्ड फील. सो कॉल्ड. कारण त्या रस्त्यावर गेल्यानंतर तुमचे किती फॉलोअर्स तरी काहीच फरक पडत नाही. गाडीवरून तुम्ही कधीही पडतात, चालवताच येत नाही गाडी 10च्या स्पीड पैकी.